5 वर्ष आमचं लॉंग डिस्टन्स अफेअर होतं. आम्ही एकमेकांना बघितलंही नाही. त्यामुळे सुबोधचाही स्ट्रगल खूप चालू होतं. तो खूप हार्डवर्किंग आहे. मग मी जेव्हा जॉब सोडला तेव्हा तो म्हणाला की आता दिस इज युअर बेबी, आता हे तू सांभाळ. त्यामुळे मग पुष्पक विमान आम्ही सिनेमा केला, अश्रूंची झाली फुले नाटक प्रोड्यूस केलं. अरे वा. आणि टेलिव्हिजनच्या सिरियल्स प्रोड्यूस केल्या. आत्ताचं जे चॅनल्सचं गणित आहे ते इतकं अवघड आहे. तुम्ही एखाद्या चॅनलसाठी करताय ती प्रोड्यूस, मग त्याचा कंट्रोल ॲज अ प्रोड्युसर तुमच्याकडे असतो की चॅनलकडे असतो? स्मार्ट आहेस. कोणाला काय आवडेल ह्याचा काही भरोसा नाहीये. बरोबर. पण आता ची इंडस्ट्री अशी आहे की ती रेटिंगवरच चालते. आमच्याकडे एक नट पुरून उरतोय, बास झालं, नाटकी लोक नको आहेत अजून घरात. आणि तेव्हा त्याची एंट्री झाली तेव्हा मी म्हणलं की ही मुलगी तर माझ्यापेक्षा पण सुंदर आहे खूपच. त्यामुळे आय वॉज व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ हिम. नमस्कार मॅडम. हॅलो. तुमचं या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू. तर सुरुवात आपण तुमच्या आधीच्या दिवसांपासून करूया, जेव्हा तुम्ही स्कूल कॉलेजमध्ये होता. तर ते दिवस कसे होते आणि तुमचं शिक्षण कशामध्ये झालं याबद्दल जरा सांगा. ओके. सो मी पुण्याची आहे. ओके. आणि पुण्याला दस्तूर हायस्कूल म्हणून एक स्कूल शाळा आहे कॅम्पमध्ये, तिकडे मी 10वी पर्यंत शिकले. मग 12वी पर्यंत मॉडर्न कॉलेज म्हणून कॉलेज आहे. आणि 12वी नंतर माझ्या बाबांनी कॅनडाला जायचा निर्णय घेतला. अच्छा. सो मी, माझे आई वडील आणि माझा धाकटा भाऊ, माझी धाकटी बहीण, आम्ही सगळे टोरंटोला शिफ्ट झालो. आणि मग माझं पुढचं शिक्षण तिकडे झालं. सो मी इंजिनिअरिंग केलंय. मी सिस्टम्स इंजिनिअरिंग केलंय. ओके. आणि मग तिकडे 5 वर्ष होते मी टोरंटोला. आणि 5 वर्षांनी परत आले इंडियात. आणि मग सुबोध सरांची ओळख कधी झाली? सुबोधची माझी ओळख शाळेपासूनच आहे. आम्ही एका नाटकाच्या संस्थेत एकत्र होतो. म्हणजे सुट्टीत बालनाट्य वगैरे असतात तशी पुण्यात खूप बालनाट्य संस्था आहेत आणि ज्या सुट्टीत बऱ्यापैकी कार्यरत असतात. सो तिकडे मी आणि सुबोध भेटलो. मी 8वीत असताना आणि तो 10वीत. अच्छा. तर त्यामुळे तेव्हापासून आम्ही एकमेकांचे मित्र आहोत. आमचं सो कॉल्ड अफेअर आहे तेव्हापासून. आणि मग तरी मी 5 वर्ष कॅनडाला गेले फॅमिली बरोबर. सो 5 वर्ष आमचं लॉंग डिस्टन्स अफेअर होतं. आम्ही एकमेकांना बघितलंही नाही. आणि मग मी 5 वर्षांनी परत आले. मग आमचं लग्न आलं. अरे वा वा वा. पण तुमचं जे अफेअर होतं ते खूप वर्ष टिकलं, नाहीतर आजकाल असं होतंय 1 महिना वगैरे पण टिकत नाही. तर त्यामागचं काय सिक्रेट आहे? मला असं वाटतं आमच्या पिढीला ते सोपं होतं. तुमच्या पिढीला जरा अवघड येते. कारण तेव्हा आत्ता इतकं एक्सपोजर मीडियाचं किंवा कुठल्याही प्रकारचं एक्सपोजर आमच्या आधीच्या पिढीच्या पेक्षा जास्ती होतं निश्चित. पण आत्ता जेवढा एक्सपोजर आहे ना तेवढं एक्सपोजर मला असं वाटतं आमच्या पिढीला नव्हतं. त्यामुळे आणि आमचे आदर्शही कयामत से कयामत तक आणि काय मैंने प्यार किया वगैरे असे आदर्श होते. त्यामुळे ते एक प्रेम आणि ते टिकवायचं, लग्नापर्यंत न्यायचं, असं सगळं आय थिंक आमच्या पिढीचे ते आदर्श होते. पण भरपूर आम्ही एकमेकांना पत्र लिहायचो, मोठी 4-4, 5-5 पानी पत्र लिहायचो. अरे वा. पण ते पत्र पोचायला म्हणजे सुबोधला मी जर का आय लव्ह यू म्हणालं पत्रात तर त्याचं आय लव्ह यू टू हे उत्तर यायला मला 1.5 महिना लागायचा. त्यामुळे कारण 15-20 दिवस पत्र पोचायला आणि मग त्याचं पत्र परत यायला. पण आम्ही खूप पत्र लिहिली. आणि मग जशी आय गेस टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होत गेली की आधी चॅट असायचं, मग आधी ईमेल्स असायच्या फक्त, मग चॅट आलं, मग व्हिडिओ चॅट आलं. असं ते सगळं जसं जसं होत गेलं तसं आमचे आय थिंक कम्युनिकेशन करण्याची पद्धत पण बदलत गेली आणि मग हळूहळू सोपी होत गेली. पण सुरुवातीला येस आम्ही खूप पत्र लिहिली आहेत एकमेकांना. फोन कमी व्हायचे. बरोबर. आणि त्या पत्रांची मजा काय वेगळीच असायची. म्हणजे आपण तो वाट बघणं पत्रासाठी आणि ते वाचणं वगैरे, तर ती म्हणजे एवढीशी आता मेसेज मध्ये राहिली नाहीये. म्हणजे ते खूप इझिली होऊन गेलंय की मी लगेच तुला कॉन्टॅक्ट करू शकतो. पण पत्रासाठी वाट बघणं, ते वाचणं वगैरे अगदी वेगळीच होती. आणि सुबोध सरांबद्दल काय सांगाल? म्हणजे ते ऍज अ पर्सन कसे आहेत? म्हणजे टीव्हीवरती आम्ही त्यांना बघितलंय, अतिशय उत्तम अभिनेते आहेत, खूप म्हणजे आम्ही त्यांचे फॅन आहोत. तर पण तुम्ही त्यांना जवळून ओळखता, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल? सो सुबोध पण पुण्याचाच आहे, आम्ही दोघेही पुण्याचे आहोत. आणि त्यांनी पण त्याच्या कॉलेजपासून अर्थात त्यांनी नाटकाच्या म्हणजे विश्वात त्यांनी
सॉर्ट ऑफ पाऊल ठेवलं. सो पुरुषोत्तम करंडक तो खूप करायचा कॉलेजमध्ये. पुण्यात पुरुषोत्तम करंडक मोठी स्पर्धा आहे. बरोबर. त्यामुळे कॉलेजपासून त्यांनी नाटकात आणि अभिनयात काम करणं आणि सुरू केलं. आणि हळूहळू बाय गॉड्स ग्रेस आम्हाला कधी असं स्ट्रगल करावं लागलं नाही की काम नाहीये. लकीली म्हणजे मी परत आले कॅनडाहून तर माझा जॉब होता, त्यामुळे मी पटनी कम्प्युटर्समध्ये जॉब करायचे. मी आता ऑलमोस्ट 13-14 वर्ष तिकडे जॉब केला. आणि आता मी 2017ला ऍक्च्युली माझं नोकरी सोडली. पण तोपर्यंत माझा जॉब असल्यामुळे असं काही अशी वेळ नाही आली की एक चाक आमचं चालू होतं. तर सुबोधला जरा स्ट्रगल जरी करायला लागला होता त्याच्या सुरुवातीच्या दिवसात, तरी आम्हाला म्हणजे की पोटाला चिमटा करून राहायला लागलं नाही बेसिकली. आणि त्यामुळे सुबोधचाही स्ट्रगल खूप चालू होतं. तो खूप हार्डवर्किंग आहे, भयंकर पॅशनेट आहे त्याच्यासाठी, त्याचं काम जे आहे त्याच्यासाठी. आणि त्याच्यासाठी त्याला म्हणजे त्याची कितीही मेहनत करायची तयारी आहे. त्यामुळे मग त्याचं ते हळूहळू त्याची प्रगती होत गेली. आणि एक अभिनेत्याला घरच्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे, कारण ही फील्ड अनसर्टन आहे. पण त्यांना तुमचा खूप खंबीर साथ होता किंवा पाठिंबा होता, त्यामुळे ते असं म्हणायला हरकत नाही. आता इतका आता थोडं तो स्थिरावतोय, त्यामुळे असं म्हणायला हरकत नाही. मग तुम्ही जॉब कधी स्विच केला? मी 2013 पर्यंत पटनीमध्येच जॉब करत होते. म्हणजे जवळजवळ मी 2000 मध्ये आले, 2001ला आमचं लग्न झालं. सो 13-14 वर्ष मी पटनीमध्येच जॉब करत होते, पटनी कम्प्युटर्स. आणि त्याच्यानंतर माझा धाकटा मुलगा जरा लहान होता. सो मुलांच्या 2 वर्ष मी ब्रेक घेतला होता. मग मी परत एका स्टार्टअपमध्ये दुसऱ्या जॉईन झाले. आणि 2017ला आता एक 8 वर्षांपूर्वी फायनली मी म्हणलं की आता काही जॉब हे जमत नाही आपल्याला. त्यामुळे कारण सुबोधचंही खूप काम सुरू झालं होतं, तो खूप बाहेर असायला असतो म्हणजे. त्यामुळे मला वाटलं की दोघांपैकी एक पेरेंट कोणतरी घरी असणं, मुलांसाठी 2 टार्गेट मुलं आहेत माझ्याकडे. त्यामुळे 2 बॉईज असल्याने मला असं वाटलं की एक कोणतरी घरात असणं म्हणजे ऍक्सेसिबल असणं गरजेचं आहे. कारण सुबोधचं काम इतकं चालू आहे की नॉट नेसेसरीली तो मुंबईतच असेल, तो मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक फिरत असतो त्याच्या शूटिंग निमित्ताने. त्यामुळे एक कोणतरी पेरेंट मुलांसाठी घरात थांबावं म्हणून मग मी जॉब बंद केला. अच्छा. पण सरांचं शूट असतं त्यावेळी त्यांना किती मिस करता वगैरे? अरे आम्ही टिपिकल नवरा बायको आहेत. आय गेस तू कुठल्याही नवरा बायकोंना विचारलंस तरी हेच तुला उत्तर मिळेल की ऑफकोर्स म्हणजे तो लांब असतो, बाहेर असतो, तेव्हा खूपच मिस करतो आम्ही एकमेकांना. आणि फक्त आता काय झालंय, आम्ही इतके वर्ष एकमेकांना ओळखतोय की आम्ही इतके चांगले घट्ट मित्र होतो लग्नाच्या आधी की आणि आणि सुबोधचं काय करिअर असणार आहे किंवा तो कुठल्या करिअरमध्ये कायम असणार आहे हे साधारणतः अंदाज मला आला होता. त्याची कधी सवय होत नाही, पण तरीही अंदाज होता. त्यामुळे थोडीशी कुठेतरी मनात एक त्याची तयारी असते किंवा माहिती असतं की आता कुठे आहे, कधी येणार आहे किंवा किती वेळ लागणार आहे, ह्याचा अंदाज एक असतो. त्यामुळे आय गेस आता थोडी हळूहळू सवय होतीये. आणि तुमच्या अफेअरला तुमच्या घरच्यांचा किती पाठिंबा होता, म्हणजे तुमच्या आई वडिलांचा वगैरे? पाठिंबा होता असं नाही म्हणणार मी, पण नकार नव्हता. अच्छा. नकार नाही आला, कारण मी कॅनडाला होते, सुबोध इकडे होता. त्यामुळे तसेही आमचे आई बाबा दोघांचेही असे सेफ होते की मुलं लांब लांब आहेत आणि अजून शिक्षण व्हायची आहेत, तर मग शिक्षण झालं की बघूयात असं दोघांच्या या वडिलांनी सांगितलेलं. त्याप्रमाणे माझं शिक्षण झालं. तिकडे जरा स्टुडंट लोन वगैरे घ्यायला लागतं, कारण महाग आहे शिक्षण तिकडे पुढचं. स्टुडंट लोन घेतलेलं, ते फेडलं सगळं, जॉब केला आणि मग मी परत आले. त्यामुळे आई बाबांना मग तेव्हा सांगितलं की असं आम्ही जे ठरवलं होतं ते अजूनही आमच्या मनात तेच आहे. त्यामुळे आता इंडियात जाऊन मला लग्न करायचंय. अरे वा. अजूनही माझी फॅमिली तिकडेच आहे, कॅनडालाच आहेत सगळेजण. माझे आई वडील, माझा भाऊ, ते सगळे, माझी बहीण पुण्यात आहे आता, पण बाकी सगळे कॅनडालाच आहेत. अच्छा. आणि आता तुम्ही निर्मिती क्षेत्रात उतरलात, तुमचे काही मालिका चालल्यात, सिनेमा आलाय, तर त्याबद्दल सांगा. ते कसं, म्हणजे त्याची सुरुवात कशी झाली? आम्ही प्रोडक्शन हाऊस खूप आधीच रजिस्टर केलं होतं, एक मे बी 2009-10 साली. ओके. तर त्याच्या अंडर सुबोधनी तेव्हा 1-2 इव्हेंट्स म्हणजे
दिवाळीचा शो असतो, कधी काही चॅनल्सवर असतात नाही कुठल्या की दिवाळीसाठी एक स्पेशल शो, म्हणजे एक नाच गाणी आणि स्किट्स वगैरे असं काहीतरी, किंवा न्यू इयरचे शो असतात. तर असे 1-2 शोज आम्ही प्रोड्यूस केले होते तेव्हा. म्हणजे सुबोधनी पूर्णपणे ते बघितलं होतं, कारण तेव्हा माझा जॉब चालू होता. 2017 साली जेव्हा मी जॉब सोडला तेव्हा सुबोध म्हणला की तू घरी नको बसूस प्लीज, कारण प्रोडक्शन हाऊस आपला ऑलरेडी आहे आणि त्याला त्याच्या ऍक्टिंग आणि डिरेक्शन प्रोजेक्ट्स मधून काय त्याच्याकडे बघायला तसा वेळ नव्हता. आणि ते काही पुढे आम्ही त्याचं काही केलं नव्हतं, म्हणजे कायम एखादी मालिका एखादा सिनेमा असं काही प्रोड्यूस करावा असं तेव्हा काही वाटलं नव्हतं, कारण तेव्हा सुबोधला त्याच्यासाठी विचार करायला वेळच नव्हता. मग मी जेव्हा जॉब सोडला तेव्हा तो म्हणाला की आता दिस इज युअर बेबी, आता हे तू सांभाळ. मग तेव्हापासून मी साधारणतः प्रोडक्शन हाऊस पूर्णपणे इंडिपेंडेंटली बघायला लागले. मग 1-2 परत शोज केले आम्ही, इव्हेंट्स केल्या. आणि मग पहिलं आम्ही केलं ते पुष्पक विमान, ही फिल्म केली, या फिल्मची निर्मिती केली. आम्ही ते पुष्पक विमानमध्ये आम्ही एकटे नव्हतो, आमच्याबरोबर अजून 2-3 प्रोड्युसर्स होते. पण प्रोडक्शन हाऊस आमच्या घरात त्याच्याकडे सुबोध आता लक्ष नाही देत. आता ते संपूर्णपणे मी एकटी सांभाळू शकते. त्यामुळे मग पुष्पक विमान आम्ही सिनेमा केला, अश्रूंची झाली फुले नाटक प्रोड्यूस केलं, आणि टेलिव्हिजनच्या सिरियल्स प्रोड्यूस केल्या. एक कलर्ससाठी एक केली, शुभमंगल ऑनलाईन म्हणून पहिली सिरियल, आणि एक झी साठी केली, अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई. आता पण चालू आहेत थोड्याशा पिक्चर्स. अच्छा, ऍज अन प्रोड्युसर तुमचं म्हणजे काय रिस्पॉन्सिबिलिटी असते, म्हणजे तुम्ही तो वर्कफ्लो कसा मॅनेज करता? एक तर मला असं वाटतं की आमच्या फॅमिली पुरतं मी बोलते, किंवा कान्हाज मॅजिक ह्या प्रोडक्शन हाऊससाठी प्रोड्यूस करणं फॉर्च्युनेटली इज नॉट आवर ब्रेड अँड बटर. म्हणजे त्याच्यामुळे आमचं घर चालतंय आत्ता असं नाहीये, कारण सुबोधचे इंडिपेंडेंटली प्रोजेक्ट चालू आहेत. त्यामुळे आम्ही कुठून तरी फायनान्स घेऊन किंवा कुठून तरी बाहेरून पैसे उचलून काही करावं असं अजून आम्ही करत नाही आहोत. जेवढं आम्हाला जमेल, जेवढं आमच्याकडच्या फायनान्सेसमध्ये आम्हाला मॅनेज करता येईल ती प्रोजेक्ट्स आता आम्ही हातात घेतोय. सो पहिलं तर प्रोड्युसरचं ॲज अ प्रोड्युसर पैसे उभे करणं, बरोबर, हे मेन आहे की पैसा उभं करणं. त्याच्यासाठी जे काही तुम्हाला प्रोजेक्ट आवडतंय, जे काही तुम्हाला असं वाटतंय की हे प्रोजेक्ट चालेल किंवा हे प्रोजेक्ट तुम्हाला करायचंय, चालणं न चालणं खूपच पुढचं आहे. कारण प्रत्येकाचं म्हणजे तुला जे आवडेल ते मला नाही आवडणार, मला जे आवडेल ते कोणाला तरी अजून आवडणार नाही. त्यामुळे ते खूपच रिलेटिव्ह आहे. पण तुम्हाला काय वाटतंय, चांगलं प्रोजेक्ट एखादा असेल, मग कॉन्सेप्ट लेवलवर एखादी कॉन्सेप्ट तुमच्या डोक्यात आली, किंवा माझ्याकडे रायटर्सचा एक ग्रुप आहे आमचा एक, तर त्या रायटर्सच्या ग्रुपमध्ये एखादी कॉन्सेप्ट डिस्कस केली आम्ही, आणि मग ती जाऊन पिच करायची इधर चॅनलला, कुठल्या तरी मोठ्या जिओ सारख्या किंवा जिओ कलर्स, जी आता केवढे आहेत, स्टार, सोनी, सगळ्या कुठल्या तरी चॅनलला पिच करायची. मग त्याची टीम बांधायची, मग डिरेक्टर, कास्ट, हळूहळू सगळं. पण पहिलं आहे मेन प्रोड्युसरचं कामच पैसा उभं करणं एक तर, आणि नंतर यू हॅव टू मेक शुअर की इट्स लाईक ही इज लाईक अ मॅनेजर. ही हॅज टू मेक शुअर की ते सगळे डिपार्टमेंट्स एकत्र येऊन ते प्रॉडक्ट कसं सक्सेसफुली आणि स्मूथली आपण डिलिव्हर करू शकतोय. मग तुमच्या प्रोडक्शन हाऊस सोबत असे म्हणजे डिरेक्टर असतील किंवा सिनेमॅटोग्राफर असतील, अशी टीम तुमची रेडी असते की तुम्ही त्या प्रोजेक्टनुसार हे करता, हायर करता? आय थिंक आम्ही त्या प्रोजेक्टनुसार हायर करतो. आता असं लकीली झालंय की वैभव चिंचाळकर म्हणून जो डिरेक्टर आहे, तर वैभव आणि सुबोध खूप आधीपासूनचे मित्र आहेत. म्हणजे सुबोधनी आय थिंक कुलवधू नावाची सिरियल केली होती खूप वर्षांपूर्वी झी साठी, तेव्हा वैभवनी ती डिरेक्ट केली होती. त्यामुळे वैभव आणि सुबोध चांगले खूप घट्ट मित्र आहेत. त्यामुळे माझ्याकडे कुठली कॉन्सेप्ट आली किंवा माझ्याकडे कुठला जर्म आला की वैभव आणि मी ते डिस्कस करतो. आणि मग आहेत म्हणजे प्रोडक्शन हाऊसमध्ये बाकीचे लोक रायटर्स आहेत, पण ते अटॅच्ड एका प्रोडक्शन हाऊससाठी असं नसतात, कारण आय थिंक प्रोजेक्ट पुरतेच असतात, कारण ते खूप प्रोडक्शन हाऊसेससाठी, खूप चॅनल्ससाठी वेगवेगळ्या लिहित असतात. वैभवही बाहेर डिरेक्ट करतो, पण तो आणि मी एकत्र बसून एखादं प्रोजेक्ट आय थिंक डेव्हलप करतो. त्यामुळे आत्ता तरी
माझ्यासाठी वैभव आणि मी एक टीम आहोत असं अच्छा होऊ शकेल. ओके. तुमच्या प्रोडक्शन हाऊसेसचे पुढचे प्लॅन्स काय आहेत किंवा कोणते प्रोजेक्ट्स अजून येणार आहेत? आता मी एक नाटक वाचलंय, सो होपफुली त्या नाटकच्या प्रोडक्शनची प्रोसिजर हळूहळू सुरू होईल आता. आणि पिच केलंय चॅनल्सला, त्यामुळे बघूयात आता कुठल्या चॅनलचं कधी वर्कआउट होतंय. कारण आत्ताचं जे चॅनल्सचं गणित आहे ते इतकं अवघड आहे की कुठल्या चॅनलची काय रिक्वायरमेंट, आणि ती रिक्वायरमेंट जरी आपल्याला करेक्ट कळली तरी कुठल्या चॅनलवर काय कधी क्लिक होईल हे काही सांगता नाही. त्या टेलिव्हिजन इज अ व्हेरी ट्रिकी इंडस्ट्री, खूप ट्रिकी आहे. त्याच्यावर त्याची कोणालाच एक करेक्ट माहिती नाही, कोणाला एक करेक्ट त्याची नस किंवा कोणाला काय करेक्ट त्याची काय मिळाली नाही अजून. बरोबर. त्यामुळे अवघड आहे, पण चालू आहेत आमचे प्रोजेक्ट्स. अच्छा. एखादी टेलिव्हिजन सिरियल्स असेल, तुम्ही एखाद्या चॅनलसाठी करताय ती प्रोड्यूस, मग त्याचा कंट्रोल ॲज अ प्रोड्युसर तुमच्याकडे असतो की चॅनलकडे असतो? स्मार्ट आहेस. मला असं वाटतं की प्रोड्युसर फॉर टेलिव्हिजन इंडस्ट्री, प्रोड्युसर हा काय म्हणतो त्याला, एक मॅनेजर असतो जो इव्हेंच्युअली चॅनलसाठीच काम करतो. ओके. कारण तुम्हाला जे रेन्युमरेशन मिळतं ते चॅनल कडून मिळतं. बरोबर. सो तुम्ही तुमचं प्रॉडक्ट डिलिव्हर करून यू ऍक्च्युअली सेल दॅट प्रॉडक्ट टू द चॅनल. बरोबर. त्यामुळे त्याचा होल अँड सोल, त्याचे जे काय IP असतात, राईट्स असतात, ते चॅनलकडे असतात. चॅनल आहे जो ते मार्केट करणारे, जो ते विकणारे आणि जो टेलिकास्ट करून ऍडव्हर्टाइजमेंट्स मिळणारे आणि त्याच्यामुळे तुमचं प्रोडक्ट लोकांपुढे पोहोचणारे. त्यामुळे हे कितीही दुर्दैवी वाटलं, कितीही सॅड वाटलं तरी त्याचा रिमोट कंट्रोल असतो चॅनलकडेच. असं आपण ट्राय करतो की प्रोडक्शन हाऊसची क्रिएटिव्ह टीम आणि चॅनलची क्रिएटिव्ह टीम एकत्र येऊन आपण काहीतरी बेस्ट करायचा प्रयत्न करतो. पण आताचे तुम्ही नंबर्स बघितले चॅनलचे सगळे, तर ती एक ट्रेंड आहे की काय कोणाला काय आवडतंय. बरोबर. हो. त्यामुळे ते कितीही एका पर्टिक्युलर क्लासला असं वाटलं, म्हणजे एका पर्टिक्युलर ऑडियन्स क्लासला असं वाटलं की हे काय दाखवतायत, किती फालतूपणा आहे, पण ते 20 मिनिटं चॅनलसाठी, कुठल्याही चॅनलसाठी सस्टेन करणं किंवा ऑडियन्स तुमच्याकडे त्या 20 मिनिटं ऑडियन्सनी तुमचा चॅनल सोडून दुसरीकडे कुठेही गेला नाही पाहिजे, हे सस्टेन करणं खूप अवघड आहे. इट इज नॉट इझी. म्हणजे कितीही लोक लेखकांना शिव्या देतात, डिरेक्टर्सना शिव्या देतात, प्रोड्युसर्सना शिव्या देतात की काय दाखवताय. पण ही इतकी मोठं एक सर्कल आहे ना, खूप विशियस सर्कल आहे. काय जे लोकांना दाखवतो त्याच्यावर रेटिंग येतं म्हणून तेच आपण लोकांना दाखवतो. बरोबर. सो रेटिंग आणि आवड हे कुठे, म्हणजे कोणाला काय आवडेल ह्याचा काही भरोसा नाहीये. पण आताची इंडस्ट्री अशी आहे की ती रेटिंगवरच चालते. बरोबर. टीआरपी किती आहे त्याच्यावर रेटिंग किती आहे त्याच्याप्रमाणे चालते. आणि कुठल्याच प्रोड्युसरला किंवा प्रोडक्शन हाऊसला असं वाटत नसतं किंवा चॅनललाही वाटत नसेल की आपण काहीतरी घाण कॉन्टेंट द्यावा. बरोबर. कोणीच घाण प्रॉडक्ट करावं ह्या दृष्टीने काम नाही करत. तेच ना, किती मेहनत असते त्यासाठी आणि किती लोकांचं पोट आहे त्याच्यावर. सो मेनी, म्हणजे एका युनिटमध्ये साधारणतः कमीत कमी 40-45-50 लोक तरी असतात. त्यांचा रोजचा रोजगार आहे तो, म्हणजे इट्स अ डेली, त्यांचं ब्रेड अँड बटर आहे ते. त्यामुळे त्रास होतो आपल्याला खूप की जेव्हा म्हणतात बंद करून टाका ही सिरियल किंवा का चालली आहे ही सिरियल. लोकांकडे रिमोट कंट्रोल असतो ना, तुम्हाला नाही आवडत आहे तुम्ही स्विच करा. आणि क्रिटिसाइज करणं सोपं आहे, पण ती गोष्ट करणं खूप, ते म्हणजे त्याच्या मागची प्रोसेस किंवा मेहनत ती खूप आहे, खूप जास्त आहे, खूप जास्ती. म्हणून तर म्हणलं की ती 50 लोक त्याच्या मागे असतात, तेव्हा तो 20-22 मिनिटाचा एपिसोड प्रॉपरली टेलिकास्ट होऊ शकतो. म्हणजे तो एपिसोड करतानाही आपण अख्खा दिवस शूटिंग करतो. 12 तासाची शिफ्ट असते, कधी कधी 14 तासाची शिफ्ट होते. त्या 14 तासामधून फक्त 22 मिनिटच आपल्याला टेलिव्हिजनवर दाखवायला लागतात. बरोबर. म्हणजे ते किती क्रिस्प, किती करेक्ट असायला लागतं. खूप मेहनत आहे सगळ्यांची, म्हणजे राईट फ्रॉम द काय ऍक्टर्स टू द एडिटर्स, साऊंड, बॅकग्राऊंड म्युझिक, सगळ्यांचीच एवढी स्पॉट दादाज. त्यामुळे सगळ्यांचीच एवढी मेहनत असते आणि सगळ्यांची मोठी इंडस्ट्री आहे ना, सगळ्यांचा त्याच्यावर
त्याच्यावर पोट आहे, त्याच्यावर एक उद्योग येतो. त्यामुळे डिफिकल्ट आहे. पण येस, तू म्हणलास त्याचं शॉर्टमध्ये उत्तर की त्याच्या चॅनलकडे पण त्याचा रिमोट कंट्रोल बऱ्यापैकी असतो. बरोबर. तुमचं हिंदीमध्ये काही प्रोड्यूस करायचं प्लॅन आहे? व्हाय नॉट. असं काय ठरवलं नाहीये की हिंदी नाही करायचं किंवा मराठीच करायचं असं. हिंदीचा जरा आवाका जास्ती आहे, खूप मोठा आहे. त्यामुळे हळूहळू, पण एक 1 स्टेप ॲट अ टाइम मे बी. अच्छा. तुम्ही प्रोफेशनल लाईफ आणि तुमची पर्सनल लाईफ ती दोन्ही कसं मॅनेज करता? मला असं वाटतं अवघड नाही. एकदा इकडे लक्षात आलं ना की आपल्याला आपण कोण आहोत. फायनली मी एक आई आहे, बायको आहे, मला घर सांभाळायचंय. नो मॅटर व्हॉट, आपल्याकडे किती काही म्हणलं तरी मुलं आई आई करणारच आहेत. बाबाचं प्रोफेशन असं आहे की बाबा बऱ्यापैकी बाहेर असणारे घराच्या, आणि त्याला काही पर्याय नाहीये ऑब्व्हियसली. त्यामुळे इथून एकदा थोडंसं, आणि पूर्वी असं व्हायचं, मलाही त्रास व्हायचा की अरे काय मी एकटीच काय करते असं सगळं. पण हळूहळू मी मोठी झाले, मी शाणी झाले थोडी थोडी. त्यामुळे हळूहळू आता होत आहे मॅनेज सगळंच. आता मुलं मोठी झाली आहेत, आता ती बऱ्यापैकी इंडिपेंडंट झाली आहेत. अच्छा. त्यामुळे होत आहे मॅनेज. अच्छा. तुमचे हॉबीज वगैरे काय आहेत, म्हणजे बाकी अजून काय करता तुम्ही? मला थोडंसं गुणगुणायला आवडतं कधीतरी. शिकले नाहीये मी गाणं, पण गाणं गुणगुणायला आवडतं. मित्रमैत्रिणींना भेटायला आवडतं. कुकिंग करायला आवडतं. कुकिंगपेक्षा बेकिंग करायला आवडतं मला. सध्या मी एक स्तोत्र वर्ग लावलाय, क्लास. स्तोत्र शिकतेय वेगवेगळे. सो मध्ये मध्ये काय काय हॉबीज चालू आहेत. सुबोध भावे सरांची आणि तुमची जी केमिस्ट्री आहे, म्हणजे ती सर्वांना असं एक इन्स्पिरेशन वाटतं की असं कपल असावं. तर त्याबद्दल तुम्ही कपल्स लोकांना काय टिप्स द्याल? की कारण ना म्हणजे ते अंडरस्टँडिंग असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आता सर जसे बाहेर असतात, पण तुम्ही समजून घेता की ते कामासाठी आहेत. असे काही पर्सनल एक्सपिरियन्सेस वर विचारतोस का? त्याबद्दल मी तुला म्हणलं कसं की आमच्या पिढीला खूप सोपं होतं रे हे सगळंच. आता इतके अट्रॅक्शन आणि इतके बाहेर वेगवेगळे सगळीच, म्हणजे अडिक्शन, अट्रॅक्शन सगळंच बाहेर इतकं आहे आता. आणि आता आमच्या वेळेस एक म्हण आहे इंग्लिशच्या, 2 म्हणी आहेत इंग्लिशच्या. एक म्हण आहे इंग्लिशची सेइंग की ॲब्सेन्स मेक्स द हार्ट ग्रो फॉन्डर. म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट नसेल त्याच्यावर तुम्ही जास्त तुम्हाला लॉंगिंग, यू लॉंग फॉर दॅट पर्सन किंवा थिंग किंवा काहीतरी. सो त्या गोष्टीचा ॲब्सेन्स विल मेक युअर हार्ट ग्रो फॉन्डर. आणि अजून एक त्याच्या बरोबर ऑपोजिट एक म्हण आहे, आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड. तर मला असं वाटतं आता ह्याच्या पुढचे जे आहेत ते जरा आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड आहेत. तुम्ही माझ्या डोळ्यासमोरून गेलात, तुम्ही माझ्या डोक्यातून पण गेलात असं. पण आय थिंक ते दोन्हीकडून एक प्रयत्न भरपूर करायला लागतात. कुठल्याही रिलेशन, कशातही तुम्ही तुमचं प्रत्येक गोष्टीत, म्हणजे रिलेशन असू देत ते, किंवा तुमचा जॉब असू देत, किंवा तुमचं घर असू देत, काही तुम्हाला मेहनत ही करायलाच लागते. ते रिलेशनशिप टिकवायला पण तुम्हाला दोघांकडून खूप प्रयत्न करायला लागतात. दोघांचंही अंडरस्टँडिंग राहायला लागतं. एकाच असेल तर फायनली ते होईलच की मीच का समजून घेऊ. तर ते दोघांकडून लागतं. हळूहळू ते जसे जसे आपण शहाणे होतो तसे तसे ते सोपं होतं आय थिंक. बरोबर. अजून एक नॉर्मल ऑडियन्सचा प्रश्न विचारतो. म्हणजे काही वेळा असं होतं ना, आता सुबोध सर वेगवेगळ्या मालिकात, सिनेमात काम करतात, त्यांचे वेगवेगळे म्हणजे हिरोईन्स असतात त्यांच्यासोबत वगैरे. त्यावेळी तुम्हाला, मी मगाशी तुला सांगितलं ना की आम्ही टिपिकल नवरा बायको आहेत, ते सगळं मला होतं जे बाकीच्या बायकांना पण होत असेल. राग येतो, जेलसी फील होते, असं वाटतं कोण ही, कशाला आली त्याच्याबरोबर, असं सगळं होतं. पण तुला गंमत सांगते, सुबोधचे जर का तू फिल्म्स बघितल्यास पहिल्यापासून, तर त्याला खूप कमी लव्ह स्टोरीज मिळाल्यात, खूपच कमी. त्याचे फिल्म संत बसवेश्वर, बालगंधर्व, कट्यार. त्याला मी सांगितलंय की तुझ्या आयुष्यात मी एकटीच हिरोईन आहे, हा शाप दिलाय त्याला मी. तुला काही फार कोणी हिरोईन्स मिळणार नाहीत. त्यामुळे त्याला खूप लव्ह स्टोरीज मिळतही नाहीत. त्याचे जे पिक्चर जगे आहेत ते बऱ्यापैकी कॉन्टेंट ड्रिव्हन पिक्चर आहेत. बरोबर. त्यामुळे कुठेतरी बायोग्राफीज वगैरे आहेत ते तर उत्तम प्रकारे करतात. म्हणजे सुबोध सरांची तुमची आवडती मूवी कोणती आहे? खूप आहेत रे, पण
एक आम्ही असू लाडके म्हणून त्यांनी फिल्म केली आहे. ओके. जुनी फिल्म आहे ती. त्याच्यात मध्ये तो टीचर आहे आणि तो स्पेशल जी मुलं असतात, स्पेशल किड्स असतात, म्हणजे आपण त्यांना म्हणूयात की फिजिकली नाही, मेंटली चॅलेंज्ड मुलं जी असतात त्यांना, तर त्यांच्यावर एक फिल्म आहे आम्ही असू लाडके म्हणून. अभिराम भडकमकरनी ती डायरेक्ट आणि लिहिलेली फिल्म आहे. ती मला फार आवडते फिल्म त्याची. अच्छा. आणि कट्यार, बालगंधर्व, लोकमान्य हे तर फिल्म्स आहेतच, पण अदरवाईज ती मला तो पिक्चर खूप आवडतो त्याचा. एक मिशन चॅम्पियन म्हणून पिक्चर त्यांनी केला होता, ज्याच्यात त्यांनी एका टीनेज मुलाचा बाबा केला होता आणि कसा तो आपल्या मुलाला त्याची स्वप्न आपल्या मुलावर लादल्यामुळे काय दोघांमध्ये रिलेशन कसं होतं. तर ती पण एक फिल्म मला खूप आवडते त्याची. तर मला असं वाटतं सुबोधनी ह्या सगळ्या फिल्म्स केल्यात आणि त्याच्यामुळे आता आम्हाला आमच्या मुलांना समजून घ्यायला आणि त्यांना वाढवताना आय गेस खूप मदत होते. अच्छा. तुमच्या मुलांना कशामध्ये इंटरेस्ट आहे? ते सेम फील्ड मध्ये येणार आहेत? नाही, थँक गॉड. आमच्याकडे एक नट पुरून उरतोय, बास झालं, नाटकी लोक नको आहेत अजून घरात. माझा मोठा मुलगा तरी आता तो आता 18 वर्षाचा होईल, आता 12वी झाला तो. त्याला स्पोर्ट्स मॅनेजमेंट करायचंय. तर तो फुटबॉल खेळतो, धाकटाही फुटबॉल खेळतो, पण मोठ्या बऱ्यापैकी आता क्लबकडून पण एका खेळतो. आणि तर त्याला स्पोर्ट्स मॅनेजमेंट करायचंय. आणि धाकटा अजून लहान येतो, अजून 8वीत आहे, त्यामुळे त्याचं अजून काही कळत नाहीये. पण मला नाही वाटत, दोघांनी फिल्म्स मध्ये थोडं थोडं काम केलंय. म्हणजे कारण पुष्कर काकाची फिल्म आहे, पुष्कर श्रोत्री, किंवा लोकेश काकाची फिल्म आहे, असं ते इतके सुबोधचे मित्र असल्यामुळे, किंवा पुष्पक विमानमध्ये थोडंसं केलं होतं, ते घरचंच प्रोडक्शन होतं म्हणून, पण मजा म्हणून. पण दोघांनाही ह्याच्यात इंटरेस्ट नाहीये, कारण फिल्म केल्यानंतर त्यांना असं वाटतं की हा आपण फिल्म केली, आता काय लोकांना दिसू आपण, एवढंच त्यांना कळतं. पण त्याच्या मागचं की फिल्म केल्यानंतर त्याला बोलवलं तर एकाला आता डबिंग करायचंय, नाही हे नाही करायचं मला. म्हणलं असं नाही करायला लागत, तू हो केलंस, फिल्म केली आहेस, तुला पुढचं डबिंग पण करायला लागेल. तर ती त्यांना सिरियसनेस आणि ती अजून त्यांना ते कळत नाहीये. पण त्याला या फिल्म मध्ये नाहीये इंटरेस्ट. तुम्हाला नाही वाटत का कधी, म्हणजे तुमचं प्रोडक्ट आहे तर आपण ऍक्टिंग पण करा? नाही, अजिबात वाटत नाही. मी तुला म्हणलं ना, आमच्या घरात एक नाटकी माणूस सगळ्यांना पुरून उरतोय, त्यामुळे बास झालो. आणि म्हणजे तू पण आता तू पण आर्टिस्ट आहेस, मला माहिती आहे. तर तू पण आता बघ की तुला ही मागची प्रोसेस आवडतीये जास्ती, ती एक किक आहे माहितीये का प्रोडक्शनची, एक किक लागते त्याला, छान मजा येते प्रोडक्शन करताना किंवा बिहाइंड द कॅमेरा पण काम करताना. आपण काहीतरी वेगळं करतोय किंवा काहीतरी प्रोड्यूस करतोय, या प्रोडक्शनची एक छान किक आहे. शॉर्ट फिल्म्स वगैरे करतो प्रोड्यूस, तर ती प्रोसेसच आम्ही एन्जॉय करतो. करेक्ट. त्यामुळे स्क्रीनच्या समोर मला असं वाटतं जे काम करतात, अर्थात त्यांचं आपण काय कोणाचंही क्रेडिट घेणार नाही होत, पण त्यांचं काम इतकंच असतं. स्क्रीनच्या मागे एक जे पूर्ण प्रोजेक्ट प्रोड्यूस करणं आणि पूर्ण उभं करणं, प्रोड्यूस करणं म्हणजे उभं करणं. त्यामुळे स्क्रीनच्या मागचे जे कोणी असतील, सिनेमॅटोग्राफर्स असतील, डिरेक्टर्स असतील, साऊंडवाले असतील, आय थिंक त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप जास्त आहे, खूपच जास्त आहे. बरोबर. टेक्निकल टीमच्या. त्यामुळे मला नाही वाटत असं कधी की ऍक्टिंग बिक्टिंग करावं. एखादा प्राऊड मोमेंट तुमच्यासाठीचा? सुबोधच्या बाबतीत एक सांगेन. सुबोधनी जेव्हा बालगंधर्व केलं तेव्हा त्याच्या डोक्यात आलं की बालगंधर्वांवर फिल्म व्हायला पाहिजे. त्यांनी पुस्तक वाचलं होतं त्यांचं, आणि मग त्याला असं वाटलं की यांच्या आयुष्यावर आम्हाला काहीच माहिती नाहीये. म्हणजे मी स्वतः ऍक्टर असून या फील्डमध्ये असून मला काही माहिती नाहीये, तर बाकीच्यांना तर काही माहितीच नसणार. तर त्यांनी कोण करायला बालगंधर्व, कारण स्त्री पात्र करायचं होतं ना, म्हणजे एका पुरुषाने स्त्री भूमिका केलेला पुरुष असं साकारायचं होतं. तर त्यांनी स्वतःची ऑडिशन घेतली होती. अच्छा. त्यांनी फोटो काढले होते स्वतःचेच, म्हणजे साडीतल्या किंवा नऊवारीतल्या वेगवेगळ्या पोजेस बालगंधर्वच्या घेऊन. आणि तो म्हणला की जर मला हे करायचंय तर मला वजन कमी करायला लागणार आहे, कारण नाहीतर आता खूप जण करतात स्त्री काय साड्या नेसून आय गेस, पण म्हणजे त्याला आणि मला दोघांनाच वाटलं होतं की हिडीच दिसायला नको, बरोबर, वाईट दिसायला नको, कोणी त्याची टिंगल करायला नको.
तर त्यांनी ते फोटो स्वतःच बघितले आणि तो म्हणला की नाही हे रिजेक्ट आहेत, मला वजन कमी करायला पाहिजे. त्यांनी इन अ स्पॅन ऑफ 3 महिने त्यांनी 16 किलो वजन कमी केलं. प्रत्येक वजन कमी करतानाही त्याच्या चेहऱ्यावर कुठेही तो दबलेला आहे किंवा त्याचा चेहरा कधी कधी ना वजन कमी करताना लोक चेहरा खराब होतो, तसं न करता त्याला ते करायचं होतं. त्याच्या सरांच्या मदतीने त्यांनी व्यवस्थित पार पाडलं. सो जेव्हा बालगंधर्वचं शूटिंग झालं आणि मी जेव्हा स्क्रीनिंगला त्यांनी मला बोलवलं होतं, म्हणजे प्रीमियरला नाही, प्रीमियरच्या आधी जस्ट एक तो बघणार होता काही क्रू मध्ये, तर तेव्हा जेव्हा त्याची एंट्री झाली की ती स्त्री वेशातली त्याची पहिली नांदी आहे आणि तेव्हा त्याची एंट्री झाली, तेव्हा मी म्हणलं की ही मुलगी तर माझ्यापेक्षा पण सुंदर आहे खूपच. त्यामुळे आय वॉज व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ हिम, की मला खूप आनंद झालेला आणि डोळ्यात पाणी आलं होतं की हा असाही आपला नवरा असा दिसू शकतो, इतका सुंदर. तर ते मला खूपच आवडलं होतं. सरांना खूप वेगवेगळे कॅरेक्टर्स प्ले केले, तर सरांची काय प्रोसेस असते म्हणजे एखाद्या कॅरेक्टरसाठी? जसं तुम्ही म्हणालात की आता एवढं त्यांनी वजन वगैरे कमी केले, तर त्यांचं ते डेडिकेशन आहेच, पण अजून आता जेवढी त्यांनी कॅरेक्टर प्ले केली आहेत ना, की मग ते वाटत नाहीत की हे सुबोध सर आहेत, ते कॅरेक्टर वाटतं. सर सुबोधच्या बाबतीत मी तुला सांगेन की तो ना, मी मगाशी म्हणलं त्याचं भयंकर पॅशनेट आहे तो, पण तेवढाच तो एखाद्या व्यक्तिरेखेला समर्पण करणार आहे. तू त्याचा इंटरव्ह्यू घेशील कधी पुढे मागे तेव्हा तुला कळेलच, जास्ती बोलशील त्याच्याशी. पण तो स्वतः तो म्हणतो मी काही करत नाही, माझ्याकडून ती भूमिका करून घेते. किंवा जेव्हा त्यांनी लोकमान्यांचा रोल केला होता तेव्हा तो म्हणला मी लोकमान्यांना फक्त नमस्कार केला आणि सांगितलं की आता तुम्ही माझ्याकडून करून घ्या, बालगंधर्व माझ्याकडून करून घ्या. त्यामुळे त्याला असं वाटतं की त्याला त्या भूमिका मिळाल्यात, म्हणजेच खरं तर बाप्पाचा आशीर्वाद त्याच्यापर्यंत त्यांच्या थ्रू आलाय. सो तो खूप सरेंडर करणारा नट आहे. तो जितका पटकन सरेंडर करतो तेवढाच पटकन त्याच्यातून बाहेरही येतो. म्हणजे तो घरी काही आणत नाही, घरी कुठलेही लोकमान्य येत नाहीत, घरी कुठलेही घाणेकर येत नाहीत, घरी बालगंधर्व येत नाहीत, काही येत नाहीत, घरी सुबोधच येतो. त्यामुळे तो स्विच ऑफ स्विच ऑन करणारा नट आहे. पण पॅशनेटली त्याचं काम तो करतो, सिन्सिअरली करतो, डिरेक्टरचं ऐकतो जर तो डिरेक्ट करत नसेल तर. त्यामुळे आय गेस ते आपल्याला दिसतं पडद्यावर. हो, धन्यवाद मॅडम, तुम्ही वेळ देऊन आलात. खूप खूप तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि हे आमचे पॉडकास्टचे पार्टनर आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला एक छोटीशी भेट. थँक्यू.